गाई आपल्या संस्कृतीमध्ये गाईला अन्नसाधारण महत्त्व आहे. गाईच्या शेणापासून गोबरगॅस तयार केला जातो. गोबरगॅसचा वापर आपण आपल्या स्वयंपाक करण्यासाठी करू शकतो. त्याचप्रमाणे ते शेततळे मी दाखवले आहे. शेततळे आता अनेक लोक म्हणतात पाणी का नाही, तर ते आपण जर आपण एखादं जर कार्य केलं तर ते आपलं शेततळे पावसाचे पाणी वाया न घालवता आपण जर शेततळे बांधले तर ते आपण आपल्या शेतीसाठी आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे इथे बांबूची शेती केलेली आहे. बांबूची शेती का केली कारण कमी पाण्याची शेती आहे आणि बांबूला आता खूप डिमांड आहे आणि खूप प्रकारे त्याला विकत घ्यायचे. म्हणजे बांबूच्या शेतीपासून तुम्ही म्हणाल तर टोपी म्हणा किंवा शोच्या वस्तू, पक्षी वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात आणि जास्त करून चीन या देशात बांबूची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे गांडूळ आहे. गांडूळ खत हा शेतकरी माणसाचा मित्र आहे. प्राचीन काळापासूनच गांडूळ खत ही आपल्या शेती असते त्या शेतीमध्ये आपले जे दर्जेदार चांगल्या ज्या गोष्टी असतात तो ते आपल्या ह्याच्यामध्ये टाकत असतो जेणेकरून आपली जमीन चांगली प्रशिक्षित व्हावी. त्याचप्रमाणे तिचा उत्तम निचरा आणि मातीची स्थिर रचना झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ते शेणखतसुद्धा आणलेलं आहे. गाईचं जे शेण असतं ते आपण एका कुंड्यामध्ये काढून ठेवतो. तेच 2 महिन्यात ते सुकतं आणि त्यानंतर त्याचा वापर आपण आपल्या शेतीसाठी करू शकतो. शेतीसाठीच नव्हे भाजीपाला असो, भातशेती असो किंवा अन्नच येतो. पण रासायनिक खते कोणीच वापरत नाही कारण त्याच्यात केमिकल्स वापरलेले असतात. त्याचप्रमाणे कंपोस्ट खत म्हणजे तयार केलेलं आहे. कंपोस्ट खत हे वेगवेगळे जे पदार्थ असतात ते एका खड्ड्यात आपण ठेवले पाहिजे जेणेकरून काय होईल की आपलं जो बाजूचं पर्यावरण जर होतं तो न होता आपण जर एका ठिकाणी ठेवला आणि त्याचा वापर शेतीसाठी केला तर शेतकऱ्यांना खूपच मोठा फायदा होऊ शकतो. आणि एक गोष्ट मात्र नक्की मी विसरले आहे. बायोगॅसपासून वीज निर्मिती केली जाते कारण त्याच्यात मिथेन वायू असतो. धन्यवाद. थँक्यू. चित्रे लक्षात ठेवण्यासाठी उपयोग होतो आणि आजच्या काळात अनेक विषय आपल्याला कठीण होतो कारण की आपल्याला भूमितीतील सूत्रे लक्षात राहतात आणि यामुळे आपण ते लक्षात ठेवतो. बरोबर. त्यामुळे विद्यार्थी गणित विषयाकडे दुर्लक्ष करत नाही आणि त्यांना गणित विषयाकडे रस वाढतो. 84च्या क्षेत्रामध्ये बरोबर. चित्रपट बाजूचा बनला ही जोडी बरोबर आहे तर आपण एका ठिकाणी बरोबर मी असं आहे ते ठीक आहे. ओके. वापरलेले साहित्य ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. माध्यमिक गट या मेट्रो या मेट्रो का आता काय होतं आजच्या जगात ट्रॅफिक आम्ही मोठी समस्या जगासमोर होती. बरोबर. या समस्येत काही ॲम्ब्युलन्स अडकतात पेशंट असतात किंवा मेडिकल किट असतात ते वेळेत पोहोचावे त्यांचं लगेच निवारण व्हावं यासाठी आम्ही मेट्रो कारचा बंदोबस्त केला. ही एका भाषेमध्ये दुसरी ॲम्ब्युलन्स आहे. हा सगळ्या मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहे. आता आमचा इथे एक ॲम्ब्युलन्स आहे त्याचे पेशंट आहे त्याला ह्यात चढवून वेळोवेळी लगेच या टायमिंगवर म्हणजे ज्या वेळ आहे त्यावेळेस सोबतच समजा एका समुद्राचा ब्रिज आहे त्या ब्रिजची उंची कमी नसतं करायला बरोबर. उंची आहे बघा ही उंची कमी जास्त करू बरोबर. आता घाटात किंवा अन्यवाळी मोठ्यावाळी काय होतं समोर येणाऱ्या गाडीला दुसरी गाडी दिसत नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. ट्रक वगैरे असलेल्या असं होऊ नये त्यामुळे जेव्हा गाडी बरोबर एका सीमेत पोहोचेल ट्रेनच्या सीमेत पोहोचेल तो ऑटोमॅटिकली इथली किंवा इतकी लाईट भेटेल त्यामुळे समोरच्या वाहनाला समोर एखादी गाडी येते. आता या गाडीला ओलांडली लगेच लाईट भेटणार या वाहनाला कळेल समोरून एखादी गाडी येते त्यामुळे स्वतःची स्पीड आटोक्यात आली. हा दुसरा आहे ऑटोमॅटिक कार. आता जयपूरमध्ये काय झालं एक ॲक्सिडेंट झाला होता ते लोक बघायला जमले व्हिडिओ काढत होते. ते व्हिडिओ काढण्याच्या दरम्यान एक गाडी आली त्या बरोबर उडून गेली. असं ॲक्सिडेंट होऊ नये त्यामुळे मी गाडी जसं कोणत्या ऑब्जेक्टला चेंज करेल ऑटोमॅटिक थांबेल. टायरवर प्रॉब्लेम आहे त्यावर पुढे गेलं चालेल. ठीक आहे. ओके. ऑटोमॅटिक गाडी थांबेल. चालेल. धन्यवाद. थँक्यू.
बेसिटिंग वॉटर वेटिंग याचाही खूप फायदा आहे. त्यामुळे आम्ही बायोगॅस केलं, कारण का बायोगॅसला पेट्रोल महागल्यामुळे आम्ही आता बायोगॅस केलेला आहे. कारण का बायोगॅस आपल्या गाडीमध्येही उपयोगी येऊ शकतो. त्यामुळे आम्ही याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपल्या निसर्गाला न कुठली हानी होता आपल्याला मिळायला पाहिजे त्या टाइम हे जाहिरात जी आहे. कुक्कुटपालन आणि मेंढ्या आणि शेळ्यांचं पालन आणि ते कसं आहे त्यांच्यात मलमूत्र आणि शेणामुळे गोबर गॅस तयार होतो आणि जो पाळ आपल्याला कचरा आहे त्या कचऱ्यामुळे सेंद्रिय खताची निर्मिती होते आणि तेच खत ह्या मातीला आणि भाजीला पुरवलं होतं. ते तलाव आहे आणि या तलावाद्वारे ठिबक सिंचनाचं ते आतमध्ये गेले आणि त्याच्यामुळे पाण्याची खूप चांगली बचत होते आणि ते रासायनिक सेंद्रिय खत आणि जमिनीची सुपीकता आणि पारंपरिक काय मोठा शेत बायोगॅसचा प्लॅन जास्त किचनमध्ये लक्षात कुक्कुटपालन गावामध्ये ना गहू आणि ही झाडं आलं लक्षात. नमस्कार सर, माझे नाव विनय विजय मी आता हवेमध्ये शिकत आहे. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या मानवावर व पर्यावरणावर परिणाम करणारे मोठे घटक म्हणजे प्रदूषण. हे प्रदूषण मुख्यतः हवा प्रदूषण आहे. हे हवा प्रदूषण कशामुळे होते तर आपण वाहने जी वापरतो त्या वाहनांमुळे हे प्रदूषण होते. आपल्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ मिसळले जातात, जेणेकरून आपले पर्यावरण प्रदूषित होते व त्याचा परिणाम आपल्यावर देखील होतो. ह्याचा परिणाम आपण कमी करू शकतो का किंवा ह्याचा काही पुनर्वापर आहे का तर त्यासाठी आम्ही यंत्रणा बनवलेली आहे जेणेकरून जेव्हा ही गाडी हा कार्बन डायऑक्साईड सोडेल तेव्हा ही यंत्रणा हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेईल. जेणेकरून हा कार्बन डायऑक्साईड शोषलेला या पूर्ण मशीनद्वारे या कार्बन फिल्टरमध्ये येणार आहे. या कार्बन फिल्टरचे कार्य असे आहे की कार्बन डायऑक्साईडमध्ये सी म्हणजे कार्बनचे पार्टिकल जमा होतात आणि ऑक्सिजनचे पार्टिकल दूर होतात. म्हणजे शुद्ध हवा वातावरणामध्ये सोडली जाते आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी केले जाते. याचा पुनर्वापर म्हणजे यात जे कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल सोडले जातात ते आपण असे बाहेर काढू शकतो. म्हणजे आपण ह्या विचार करू शकतो की या अगरबत्तीपासून जर इतके पार्टिकल निर्माण होत असतील तर आपल्या वाहनांमधून किती पार्टिकल निर्माण होतील व त्याचा वापर आपण ह्या इंकसारखा करू शकतो व या इंकचा वापर करून आपण अनेक चित्र रंगवू शकतो, तसे चित्रे काढू शकतो. बरोबर. हे काय आहे? थँक्यू. त्यापासून आपल्याला आणि आपण ह्याचा उपयोग ड्रायर करून सुद्धा करू शकतो. घरामध्ये किंवा गाडीमध्ये आपल्याला कचरा साफ करायचा असेल तर आपण ह्याचा वापर करू शकतो. आणि घरामध्ये पाणी साठलं असेल किंवा गाडी पुसताना याचा वापर करूनच ड्रायर करून ऑक्सिजन सोडले जाते म्हणजे कमी होतं. त्यासाठी फक्त वॉटर, स्विच, चार 9 व्होल्टची बॅटरी, पाईप आणि वायर याची गरज असते. शाळेचे नाव श्रीराम विद्यालय वेरवली असते. मी माझी शाळा सुंदर शाळा या अनुषंगाने त्यापासून शाळेचे कंपाऊंड वॉल तयार करण्यासाठी हे सगळं म्हटले त्यापासून शाळेची स्टूल तयार करू शकतो. यामुळे कचऱ्याच्या विटांचा खर्च कमी होतो. धन्यवाद. काजू घरच्या वेळी काजू
एक प्रतिकृती तयार केलेली आहे. तिथे आपण जेव्हा भाजी मार्केटमध्ये जातो तेव्हा इथे बघा असा कचरा म्हणजे आपल्याला भाजीचे हे ताळे दिसतात. बरोबर. ते आपण डेअरीमध्ये पाठवतो. त्यानंतर ते डेअरीमध्ये जे काही छोटे छोटे आळ शिरतात ते आपण पोल्ट्रीमध्ये पाठवतो. तिथून मग ते कोंबड्या किंवा म्हणजे पदार्थ ते खातात आणि त्यांच्यापासून आपल्याला अंडी उत्पादन आणि मांस उत्पादन मिळते. त्यानंतर त्यांचं खत निर्मितीमध्ये पण उपयोग होतो. त्यानंतर सिटी वेस्ट म्हणजे शहरातील जो वेस्ट झालेला कचरा असतो त्यापासून इलेक्ट्रिक वेस्ट म्हणजे जे इलेक्ट्रिक सामान वेस्ट झालेलं असतं त्याच्यापासून आपल्याला पूर्ण इलेक्ट्रिक सामान तयार करता येते. त्यानंतर आहे ओला कचऱ्यापासून आपल्याला खत निर्मिती करता येते. आणि नंतर आहे सुक्या कचऱ्यापासून आपल्याला रिसायकलिंग म्हणजे पुनरुत्पादन करता येते. त्यानंतर आहे नॉनव्हेज वेस्ट म्हणजे जे नॉनव्हेज आहे तिथे हाडे वगैरे जे वेस्ट होतात त्याच्यापासून आपल्याला न्यूट्रियन फॉस्फरस नायट्रोजन मॅग्नेशियम असे रिलेटेड मिळतात. त्यानंतर आपला आहे रोड कन्स्ट्रक्शन यूज प्लास्टिक म्हणजे जेव्हा आपण रस्ते तयार करतो तेव्हा आपल्याला कसं आपल्या देशात आता प्लास्टिक खूप झालेलं आहे. तर प्लास्टिकचं विघटन होत नाही. त्यामुळे आता आपण काय केलं पाहिजे की आपण जेव्हा रस्ता बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं तर त्याच्यावरती आपण रोड सिमेंट कॉन्क्रीट टाकून रस्ता तयार करतात. तो रस्ता सुलभ होतो आणि खर्च जास्त लागत नाही आणि प्लास्टिकचे विघटन देखील होते. धन्यवाद. थँक्यू. राज्य शहरामध्ये त्यामध्ये जी काही घरे असतात ती खूप छोटी अपूर्ण असतात. त्यामध्ये आपण कुठलीच झाडे लावतो. त्या झाडांसाठी आपण बाहेरून घरच्या घरी खत निर्माण करण्यासाठी जागा नसल्यामुळे बाहेर रासायनिक खते आणतो. तर तसं न करता मी PVC पाईप घेतलेला आहे. त्याला बाजूने होल पाडलेला आहे. त्यानंतर आपण त्याला ठेवून नंतर त्याची लागवड केलेली आहे झाडाची. त्यानंतर आपण जे दररोज खातो ते मी ह्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे अगदी दही आहे ते प्रमुख टाकायचे आहे. आणि त्यानंतर माती दही हे किण्वनाचे चांगले काम करते. आता त्या दहीमुळेच यामध्ये वेगवेगळे जीवजंतू तयार झालेले आहेत. तर हेच आपण जर का 1 आठवड्याभर ठेवले तर आपल्याला कंपोस्ट खत मिळेल. हा दुसरा प्रयोग जे की आपण हे ज्या प्रकारे केले त्या प्रकारे करायचे. जर का 1 लिटरची बॉटल घेतली तर त्याला या प्रकारे कापायचे. त्यानंतर खालची जी बॉटम ऑफ लीड आहे म्हणजे झाकण आहे त्या झाकणला मध्यभागी आपल्याला होल करायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण पालापाचोळा टाकला त्याच प्रकारे पालापाचोळा जे काही खरकटे आहे ते टाकायचे आणि सोबत पाणी टाकायचं. याचे उपयोग असे की या बॉटलचा उपयोग आपण दुष्काळी भागात जास्त प्रमाणात करू शकतो. कारण ती बॉटल लावल्यामुळे 1 लिटरची जर आपण बॉटल लावली तर त्यातून खत पाणी हे दुष्काळी भागाला झाडांना सहजरित्या आपण करू शकतो. 1 लिटरची बॉटल असल्यामुळे ती 3 ते 4 दिवस लावून याचा उपयोग आपण असा करू शकतो की आपलं जे स्वयंपाकघरातलं खरकटं असतं त्याचा उपयोग आपण खत निर्मितीसाठी करू शकतो. तसेच प्रत्येक कुंडीत आपण ही सोय केल्यामुळे झाडांना स्वतःचे स्वतंत्र खत मिळेल आणि पैशांची बचत होऊन आपण सेंद्रिय खत निर्माण करू शकतो. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव आहे राजनंदन पासवान. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद आदर्श शाळा खालची नंबर 1 व हे मी चंद्रयान 3चा वर्किंग मॉडेल बनवला आहे. चंद्रयान वरती जाते व लॉन्च होताना इथे लाईट तसं बोलू नको ना. बरोबर. ओके. हाय पेटले बस. ओके एवढेच. धन्यवाद. त्यामध्ये प्राणीपेशी वनस्पती पेशी यामध्ये आपण जेव्हा पेशी अंगके वेगवेगळे पाहतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण केंद्रकामध्ये येतो तर केंद्रकामध्ये काय आहे न्यूक्लियस. आणि हा न्यूक्लियस जो आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस असतो. आणि या न्यूक्लियसमध्ये DNA जे आपल्याला जेनेटिक म्हणजे त्याच्यामध्ये गुणसूत्रांद्वारे बरोबर अनुवंशिकतेमध्ये साठी उपयुक्त असणारे DNA याच्यामध्ये आहेत. आणि ते काय होतं अनुवंशिकतेचं गुणधर्म जे आहे ते DNAच्या द्वारे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात.
तर त्याच्यासाठी तो DNA नेमका असतो कसा त्याच्यामध्ये मग आपण पाहिलं तर ते नायट्रोजनयुक्त 2 पदार्थ असतात. नायट्रोजनयुक्त पदार्थ त्याच्यामध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन यांच्या जोडी असतात. त्या हायड्रोजन बंधानं जोडलेले असतात. ॲडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये दुहेरी बंध असतो. सायटोसिन आणि ग्वानिन याच्यामध्ये तिहेरी बंध असतो. आणि त्याच पद्धतीने ते जे शुगर जे आहे या शुगर ही पेंटोस शुगरनं बनलेली असते आणि हा फॉस्फरिक आम्ल पीनं दर्शवलेला असतो. या पद्धतीने हे आपल्याला प्लेन स्ट्रक्चर याच्यामध्ये पाहायला मिळतं. हे डबल एलिक्स डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड डबल एलिक्सच आहे. परंतु वॅटसन यांनी जे मॉडेल शोधलेलं आहे त्याला त्यांनी सर्पिल आकार स्पायरल ॲरेथोडा डबल हेलिक्स असं त्याला म्हटलं. स्पायरल ॲरेथोडा नेमकं आपल्याला दिसतं कसं या पद्धतीने हे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजे त्याचा जो कन्सेप्ट नेमका काय आहे याच्यामध्ये पण तेच दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये जे कलर दाखवलेले आहेत हे दुहेरी बंध दाखवलेले आहेत, तिहेरी बंध दाखवलेले आहेत. ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन हे पण त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. आणि याद्वारे लहान मुलांना 8वीच्या मुलांना हा कन्सेप्ट DNAचा यावेळी जर नीट समजला तर त्याचा तर 9वीला आपल्याला 10वीला 11वी 12वीला या पुढील वर्षासाठी सुद्धा त्याला ते कन्सेप्ट DNA समजलं असेल तर त्याचा पूर्ण त्याला माहिती परत देताना किंवा पुढं त्याला सोपं जाणार यासाठी हा प्रयोग मॉडेल तयार करण्यात आलेला आहे. धन्यवाद. थँक्यू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सांगा माहिती सांगा थोडक्यात जरा हे मॉडेल. प्रदूषणाबद्दल आहे. वायू प्रदूषण आता म्हणजे आहे ॲसिड रेन. ॲसिड रेन म्हणजे वातावरणातील जे वायू असतात ते पाण्याची अभिक्रिया म्हणून ॲसिड म्हणजे आम्लपाऊस पडतो. आम्लपावसाचा pH जो असतो तो 7 कमी असतो. त्यामुळे त्यामुळे आपली आणि पाणी समुद्रात गेलं तर जलचक्र नसतं आणि ते पाणी पिण्याचं राहत नाही. आपण जर पिलं तर आपल्याला श्वसनाचा त्रास होतो. त्यानंतर जे शित्र वापरलं तर शित्र तांबे पडतं. जर समजा त्याचं सगळ्यात मेन आपण म्हणजे कसं जागतिक आपलं वारसा ताजमहल त्याच्यावरती कॅल्शियम कार्बोनेट आहे ना त्याच्यावरती आपल्या पूर्ण पडत असतो. त्यामुळे होतं तेवढं ह्याचं उत्सर्जन कमी केलं पाहिजे. ठीक आहे. सांगा. माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे आनंदाची. मी वापरायला शिवाय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना यामध्ये मी प्रेझेंट करताना सर्व स्पष्ट करून सांगले. आता समजा आपण वर्गसंख्या घेतली वर्गसंख्या याला हवायची तर कोणत्याही विद्यार्थ्याला आपण सांगू शकतो की बाबा 2चा वर्ग किती 4चा वर्ग किती ते विद्यार्थी इथं खाली ठेवलेल्या कार्डनुसार लावू शकतात. म्हणजे फक्त पाठ न करता त्यांना कृतीयुक्त सहभाग मिळतो आणि आनंददायी शिक्षण मिळतं. त्याच पद्धतीने नाणी नोटा जर आपण टॉपिक घेतला तर त्यांना आपण सांगितलं 530 रुपये कसे तुम्ही मला द्या कोणकोणत्या नोटा वापरा. बरोबर. तर ते सांगेल की 200 रुपयाची नोट 100 रुपयाची किती नोटा घ्यावी लागतील 10 रुपयाची किती नोटा घ्यावी लागतील. यामुळे त्याचे ज्ञानाचं दृढीकरण संख्या बनवणे हे जर आपण टॉपिक इथं लावलं तर मुलांना सांगितलं की बाबा 5 अंकी संख्या बनवा 4 अंकी संख्या बनवा पुढची संख्या बनवा पाठीमागची संख्या कोणती वर्गसंख्या घनसंख्या या पद्धतीने वर्गात पण एका शिक्षकाला 2-2, 3-3 वर्ग केले यावेळी आपण एका वर्गाला अध्यापन करत असताना दुसऱ्या वर्गाला आपण अभ्यास देतो ते जे शैक्षणिक साहित्य केले आणि त्याला कृती करायला लावले तर ते त्यामध्ये तंत्रज्ञानाने प्रामाणिकपणे औषधी वनस्पती पाण्याचे स्रोत त्याचप्रमाणे रोमन संख्या त्यांना इथे दाखवू शकतो अपूर्णांक दाखवू शकतो अपूर्णांकासारख्या अवघड संकल्पना आपण इथे सांगू शकतो शुभेच्छा दाखवतो मेंदूचे दाखवतो औषधी घनसंख्या सांगू शकतो मानवी अवयव कान नाक डोळे त्वचा यासारखे पदार्थ दाखवू शकतो पाळीव प्राणी कोणते जंगली प्राणी कोणते ते सांगू शकतो भौमितिक आकृत्यामध्ये पंचकोन आयर त्यांच्या जोड्या त्रिकोण लावू शकतो नंतर नैसर्गिक वस्तू कोणत्या मानवनिर्मित वस्तू कोणत्या मानवाने तयार केलेल्या वस्तू तो लावू शकतो टेबल मानांतर छत्री मानांतर त्यामुळे हे शैक्षणिक साहित्य सर्व येतात सगळ्यांना
धन्यवाद, थँक्यू. बसव काहीतरी स्टॉप करून घेते त्यांना जास्त असं केलं मॅथ्स हं. ओरिगामीतून गणिती संकल्पना कसे स्पष्ट करता येते, मुलांचं संख्याज्ञान आणि भूमितीय रचना स्पष्ट होण्यासाठी आता आपण पहिल्यांदा भूमितीयकडे जाऊया. हा जो केक आहे त्या एका केकामधून मुलाचा वाढदिवस शाळेत करताना जर आपण केक काढला, भूमितीय केक आहे, तो जर मुलाने कट केला तर ही अर्ध्याची संकल्पना, त्या अर्धा म्हणजे एका वस्तूचे समान 2 भाग करणे, त्याच्यानंतर अर्धा पाव पाऊण, पाऊण भाग, पाव भाग ही पूर्णांकांची ओळख होते. त्याच्यानंतर हे रेषाखंड, रेषा, किरण, त्याच्यानंतर वर्तुळाचे भाग इथं स्पष्ट होतात. हे वरून सजावटीसाठी वापरलेलं आहे. इथं त्रिकोणांची सजावटीचे प्रकार दिले आहे. त्रिकोणाची बाजूवरून होणारे प्रकार आणि कोणावरून होणारे प्रकार, इथं चौकोनाचे प्रकार इथे दिलेले आहेत. अशा पद्धतीने एका केकामधून त्याला अनेक प्रकारच्या संकल्पना स्पष्ट करता येतात. आता केक दिल्यानंतर आपण त्याचा बर्थडे साजरा करण्यासाठी आपण काही फुलं बिलं हे करतो. पण त्याचा आपण करण्यासाठी जर आपण संख्यांची दुनिया उघडली तर जादूच्या ह्याने अशा पद्धतीने केक तो उडेल आणि त्या पद्धतीने ही त्रिकोणी संख्या, मूळ संख्या असं त्याचा केलं जाईल. त्याच्यानंतर त्याचं गिफ्ट आहे तो उघडेल. एक बड्डे आपण गणिती पद्धतीने कशा पद्धतीने साजरा करू शकतो, तर असे हे त्या मुलांसाठी एक ते संख्या 10ची ओळख किंवा मोठी मुलं असतील तर तुम्ही सूत्र दिली तरीही त्याला चालेल. त्याच्यानंतर गणिती मध्ये जी कोडी असतात जशी भाषिक आपण घेतो तर गणिती भाषा ही रेषांची आणि अंकांचीच असते. तर ते हा गणिती ओळख करून देण्यासाठी पपेटचा वापर करून त्याला अशी क्राफ्टमधून वेगवेगळी ज्या आहेत ते हे बाबा चौकोनाचे प्रकार, कंसांचे प्रकार आहेत, हे म्हणून आणि कारण आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळी गॅमा, बीटा जे आहेत गणिती संख्या चिन्हांची ओळख होते. गणिती कोडीसुद्धा आपण पपेटद्वारे विचारू शकतो. मुलांना पपेट हाताळता येतं. आनंदाई शिणीचा आपण साजरा करू शकतो. आनंदाई शिणीसाठी वेगळं काही करायचं नाही आहे. तर हे आता आपण प्रश्न विचारला आहे. एक राशी वाढता दुसरी राशी वाढते, एक राशी घडता दुसरी राशी घडते, या राशीत कोणते चलन असते, तर हे समचलन आहे. म्हणजे अशा प्रकारे गणिती कोडी त्यांना आपण ह्या क्राफ्टमधून त्या मुलांना आपण मुलं प्रेझेंटसाठी वगैरे असे ती बनवतात. चढता उतरता क्रम, या संख्या 4 आहेत, त्या संख्याचा चढता उतरता क्रम आपण असं जर त्या मुलांनी लावला, तर मी कुठल्या पण लावते, मग लहान संख्या असेल तर खाली येईल, मोठी संख्या असेल तर त्याच्या खाली, मग चढता उतरता क्रम मुलं स्वतः हे करू शकतात सलीने. तर अशा पद्धतीने ही मुलं त्या गणितातून ATM कसं वापरायचं असे पैसे घातल्यानंतर समजा काढले त्या काचामध्ये घातल्यानंतर मग 100 रुपये ATMचा वापर कसा करावा हे इथे मुलांचं पर्यावरण कचरा व्यवस्थापन करताना प्लॅस्टिकचे जे आहेत किंवा रीड असतात ती टाकली जातात. ते मुलांकडून मी क्राफ्टमधून या माळा तयार करून घेतल्या. म्हणजे मुलांना कार्यानुभव अंतर्गत हे उत्पादन उपक्रम होतं. तर असे आपण ह्याचे तयार केलेले आहेत पेपरचे. कानातले किंवा गळ्यातला हार सुद्धा, नेकलेस सुद्धा होतो, बांगड्या होतात, ब्रेसलेट मुलं तयार करतात. आमचा खाली उपक्रम तो आहे एक पूजन बनवून उचलतं, म्हणजे देवळांमध्ये टाकलेल्या साहित्याचा वापर कसा करायचा ते. पहिले आहे बॉटलचा वापर करून असा प्रकारे फिरती बुक तयार करून बैजिंग राशी पदावली सोडून त्यांनी उत्तर काढायचं आहे. 3 आलं समीकरणं सोडून असे आम्ही वर्गमूळ सुद्धा केलेले आहे. म्हणजे 144 वर्गमुळात असते तर ते 12, 81 असेल तर तो वर्गमूळ 9 किंवा 3चा घन 27 असेल तर त्याचं घनमूळ किती 3. तर अशा पद्धतीने घनमूळ वर्गमूळ सुद्धाही बदलायचे आहे. त्याने ओरिगामीतून हे संख्या म्हणजे मुलं क्राफ्टला त्यांना आवडतं आणि क्राफ्टमधून त्यांच्या हाताला एकदा माप मेजरमेंट घ्यायची सवय लागली की ते आपसूक भौमितिक रचनेकडे जातात. म्हणजे 10वीला सर्रास 25-30 मार्कांनी भौमितिक रचना असतात ते त्यांना आवडतं आणि मुलं अशा पद्धतीने वेगवेगळ्या साहित्य स्वतः
आहे तुमच्या उपक्रमाच्या वैयक्तिक येत आहे आणि त्यांना गणित विषय आवडतो. तुमच्यासमोर विद्यार्थी आले नव्हते, पहिला आम्हाला क्लास गणितचा घ्या असं त्यांचं आग्रह असतो. म्हणजे गणितामध्ये आत्मविश्वास आणि त्यांनी बनवलेल्या साहित्यातून ही अगदी पेटी मी बनवलेली पण नाही की भंगार असते ती मुलं आहेत आणि त्यांनी आणि बाई ह्या पेटीचं काय करा म्हटलं ते बरं झालं. मला ते पेटी जादूची पेटी बनवायचीच होती पण अजून म्हणजे सगळं साहित्य माझ्याकडे आणून त्या मुलं आणून देतात की बाई ह्याच्यातून काहीतरी नवीन करतील. अगदी प्रेझेंट बड्डेचे सुद्धा जे असतात बॉक्स किंवा ट्रे असतात तेही आणून देतात. असे खूप साहित्य धन्यवाद. थँक्यू. ह्युमन बॉडी सिस्टम आहे. आपल्या बॉडी कशी आहे आतल्या साईडला कशी काय हे मस्क्युलर सिस्टीम आहे. हे जे नर्वस सिस्टीम बरोबर. ब्रेन कसे होतं बरोबर. हे सर्क्युलर सिस्टीम बरोबर. हार्ट कसं होतं हे स्केलेटल सिस्टीम आहे. ऑर्गन कसे यामध्ये स्केलेटनमध्ये ना बरोबर. लंग्स आहेत त्याच्यावर आहे. पंप कसं करतात हार्ट कसं पंप करणार आहे आणि ते पंप करून आहे ना पूर्ण अवयवांना ब्लड कसं सर्क्युलेट करणार आहे त्यामध्ये दाखवलं आहे. हे स्टमक आपला हे इंटेस्टाईन लहान आणि मोठी बरोबर. आणि हे किडनी असे युरिन कसं पास होते त्यामध्ये. मस्त. धन्यवाद. कसं कमी झालं माणसाच्या डोस दिसल्या म्हणून हा बघा त्यांच्याला संधिकाचं साध्य नमस्कार, माझे नाव दर्शन वर्षाखाली इयत्ता 6वी. शाळेचे नाव कस्तुरबा गांधी विद्यालय. कसला व्यवस्थापनाच्या भारतातून मी विद्यापीठाची तयारी. माझ्या पद्धतीचे नाव एक उजर बनू सर. सध्या पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच प्लास्टिकचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. जी केदारलिंग मंदिर आहे त्या मंदिरातून माझ्या शाळेसमोर श्री केदारलिंग मंदिर आहे त्या मंदिरातून फुलं घेऊन रांगोळी करते आणि धूपकाठी तयार करते. सांग. बोल बोल, घाबरू नको. तेवढ्यातून आम्ही मासिक बॉक्सचे आम्ही बुक तयार केले. मला ती इंग्लिश
दोन्ही पण तेच. सुका कचरा आणि ओला कचरा. हे काय? किंडर जॉयचं बनवले. शेणापासून किंडर जॉय तयार केले. आम्ही कानातले ब्रेसलेट तयार केले. भांड्या घासायला कात्या. देवलातून अगरबत्तीचं बॉक्स कापून ते चिकटबुक तयार करतो. आणि पुढे इकडे ग्रीटिंग कार्ड तयार केले. कुंड्या तयार केले. कशापासून आहेत या? शेणापासून. शेणापासून. ही आणि ही पिशवी पिशवी प्लास्टिकची पिशवीतून तयार केली. ती कशापासून केली? ही प्लॅस्टिकच्यापासून. कन्फ्यूज झाले. ठीक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद भावा. पर्यावरण जोपासा, निसर्गाला सांभाळा, आयुष्याही फार मोलाचे, प्रदूषण आहे फार धोक्याचे, प्रदूषण आहे फार धोक्याचे. धन्यवाद.